मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा. अशा कित्येक शब्द सुमनांनी मराठीला वेगळ्या उंचीवर नेणारे कवी कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान दिलंय. मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी असा त्यांचा ध्यास होता. यासाठी त्यांनी अथक परिश्रम सुद्धा घेतले. मराठी भाषेचं साहित्याचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि त्याचा सन्मान करण्यासाठी या दिवशी सरकारी पातळीवर अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र सध्या मराठीपुढं अनेक आव्हानं उभी राहिली आहेत. मराठी भाषा सर्व स्तरातून बोलती राहिली तरच खऱ्या अर्थानं आपण तिचा गौरव करतोय असं होईल, असं मत शिवाजी विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे यांनी व्यक्त केलं आहे. मराठी भाषेचा गौरव हा तिच्या वाहती राहण्यामध्ये आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून बुद्धिवंतांपर्यंत आणि साध्या व्यावसायिकांपासून राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनी प्रामाणिकपणे जर मराठी भाषा बोलती ठेवली, तिच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करत राहिले तरच भाषा ही टिकणार आहे, वाढणार आहे आणि खऱ्या अर्थानं तिचा गौरव होणार आहे. कोणत्याही भाषेचा गौरव व्हायचा असेल तर ती भाषा बोलती ठेवावी लागते. ती झऱ्यासारखी असते. नितळ पाणी तिच्यामध्ये ज्या स्रोतातून येतं तो स्रोत म्हणजे हा समाज आहे आणि समाजातल्या विविध बोली, त्यांचा विपुल असा शब्दसंग्रह हा जर आपण बोलता ठेवला तर आपोआपच मराठी भाषा ही समृद्ध होणार आहे, विकसित होणार आहे आणि तो तिचा खरा गौरव असणार आहे. गेली किमान 9 वर्ष मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यावरून जोरदार मागणी होत आहे. अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय, ते कोण देतं, त्याचे निकष काय, त्याचे फायदे काय याची माहिती घेणं गरजेचं आहे. कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत. गृह मंत्रालयानं 2005 साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिलेत. भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतिव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे 1500 ते 2000 वर्ष जुना हवा. प्राचीन साहित्य हवं जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटतं. दुसऱ्या भाषा समूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी. अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी. देशात आत्तापर्यंत 6 भाषांना अभिजात दर्जा दिलेला आहे. यामध्ये तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि ओडिया यांचा समावेश आहे. मराठीच्या अभिजात दर्जाबद्दल संशोधन करून तसा अहवाल केंद्र सरकारला देण्यासाठी 2012 साली प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. यामध्ये महाराष्ट्रीयन भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती आणि मराठीचं वय किमान 2500 वर्ष जुनं असल्याबद्दल पुरावे असल्याचं या अहवालात म्हटलंय. आत्तापर्यंत खासदार प्रियंका चतुर्वेदी, रजनी पाटील, डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यांनी यावर संसदेत प्रश्न उपस्थित केला होता. यावर केंद्र सरकारकडून फक्त प्रस्ताव विचाराधीन आहे अशी आश्वासनं मिळाली. एखाद्या भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर काय लाभ होतात आणि आत्तापर्यंत ज्या भाषांना हा दर्जा दिलाय त्यांना यातले कोणते लाभ दिले गेले याबद्दल 2016 साली सांस्कृतिक मंत्रालयानं सांगितलं होतं की संस्कृत, तामिळ, कन्नड, तेलुगू या भाषांसाठी काही संस्था उभारल्या गेल्या आहेत. तसंच या भाषांमधल्या प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी आर्थिक तरतूदही केली गेली आहे. यात प्रत्येक भाषेसाठी दरवर्षी काही कोटी रुपये दिले गेले आहेत. आता अभिजात दर्जानं काय बदल होऊ शकतो याविषयी प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे यांनी माहिती दिली आहे. कोणत्याही भाषेचा स्रोत हा त्या भाषेतल्या, त्या प्रदेशातल्या बोलीभाषा असतात आणि ह्या बोलीभाषांचा, त्या बोलीभाषकांच्या संस्कृतीचा, त्यांच्या परंपरांचा अभ्यास या अभिजात भाषेच्या दर्जानंतर सुरू होऊ शकेल. अभ्यासासाठी पैसेही लागतात आणि केंद्र सरकारच्या धोरणानुसार अभिजात भाषेचा दर्जा असलेल्या भाषेला एक निधी उपलब्ध होतो. तो निधी उपलब्ध झाल्यानंतर जिल्हा स्तरावरती वेगवेगळे कार्यक्रम उभे करता येतील भाषेच्या अनुषंगाने. आता महाराष्ट्र शासनानं मराठी भाषेचं विद्यापीठ देखील स्थापन केलेलं आहे. त्या विद्यापीठाला देखील निधी मिळेल.
भाषेत उपक्रम सुरू होतील. भाषा टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी भाषा उपक्रमशील राहावी लागते आणि त्यासाठीचे प्रकल्प, त्यासाठीचे कार्यक्रम अधिक वाढतील. कोणत्याही भाषेचा विकास होण्यासाठी ती भाषा लवचिक असावी लागते. मातृभाषा ही प्रमाण भाषा मानली जाते. मराठी ही प्राचीन काळापासून अस्तित्वात असल्यानं तसंच संत साहित्याची परंपरा तिला लाभल्यानं तिच्याबद्दल काळजी करण्याची गरज नसल्याचं मत प्राचार्य डॉक्टर राजेखान शाने दिवाण यांनी व्यक्त केलं. मराठी भाषा वाचवायला हवी, मराठी भाषा विकासाप्रत न्यायची असेल तर वेगवेगळे उपाय करायला हवेत. हे सांगत असतानाच मराठी भाषेचं अस्तित्व संपत चाललेलं आहे की काय अशा पद्धतीच्या चर्चा सातत्यानं होत असतात. पण मला निश्चितपणे असं वाटतं की मराठी भाषेचा किंवा मराठी भाषेची परंपरा, मराठी भाषेची एकूण वाटचाल जी आहे ती बघितल्यानंतर या पद्धतीची भीती मनात बाळगणं हे काही फारसं चांगलं नाही. कारण ज्या भाषेला जवळजवळ 2000 वर्षापूर्वीपासूनचा इतिहास आपल्याला सांगता येतो, मांडता येतो आणि ज्या भाषेमध्ये अतिशय अभिजात स्वरूपाचं साहित्य तयार झालेलं आहे, ज्या भाषेमध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम अशा संतांचं वाङ्मय आपल्याला अनुभवता येतं, त्या भाषेच्या संदर्भामध्ये वृद्धा स्वरूपाची काळजी करायची गरज आहे असं मला तरी काही फारसं वाटत नाही. जोपर्यंत आपण मराठी माणूस मराठीकडे अस्मितेने, अभिमानानं आणि अभिजात पद्धतीनं बघत नाही तोपर्यंत तिला अभिजात दर्जा मिळणार नाही, असं मत प्राध्यापक डॉक्टर दीपक कुमार वळवी यांनी व्यक्त केलंय. मराठी भाषेला आणि भाषेच्या अनुषंगाने लिहिल्या गेलेल्या साहित्याला भविष्य हे उत्कृष्ट पद्धतीचं आहे. एक आशावाद म्हणून या मराठी साहित्याकडे आपण बघत असतो. सभोवताली ज्यावेळी आपण विचार करतो की मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा केव्हा आणि कधी मिळेल, ज्यावेळी वाचक, साहित्यिक आणि एकूणच समाजातील प्रत्येक घटक ज्यावेळी या मराठी भाषेकडे एक अभिमानाने आणि अभिजात पद्धतीने बघेल, त्यावेळी ही राजभाषा, आपली मराठी भाषा ही राजभाषा होईल असा विश्वास या निमित्ताने वाटतो आहे. विद्यार्थ्यांकडूनही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा अशी मागणी होत आहे, कारण या सगळ्याचा सर्वात जास्त फायदा हा विद्यार्थ्यांना होणार आहे. मराठी भाषेकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा मराठी भाषा विकसित करण्यासाठी आणि ती अभिवृद्धिंगत करण्यासाठी लागणारा जो काही निधी आहे किंवा त्याच्यासाठी उपलब्ध होणारं जे व्यासपीठ आहे ते जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात व्यापक स्वरूपात मिळण्यासाठी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा अशी आमची खरंच मनापासूनची इच्छा आहे. म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांना किंवा आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेमध्ये किंवा वेगवेगळ्या साहित्य क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं विविध दृष्टिकोनातून संशोधन करण्यासाठी मोठा वाव यामध्ये निर्माण होणार आहे किंवा मोठा वाव आम्हाला मिळणार आहे. त्यामुळं मराठी भाषेच्या अभिजात दर्जा संबंधीचा हा जो काही प्रलंबित राहिलेला प्रश्न आहे तो लवकरात लवकर सुटावा आणि आपल्या मायबोली मराठीला लवकरात लवकर अभिजात दर्जा मिळावा अशी आमच्या सगळ्यांची आजच्या या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही सातत्यानं सगळे प्रयत्न करत राहू आणि मराठी भाषेला जास्तीत जास्त समृद्ध करण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील राहू. गेल्या काही वर्षांपासून मराठीच्या अभिजात दर्जाचा निर्णय घेतला जाईल असं केंद्र सरकार आश्वासन देत आहे, पण अन्य आश्वासनांप्रमाणे हे आश्वासन अद्याप पाळण्यात आलेलं नाही. या सगळ्यात मात्र आपली भाषा जपण्यासाठी आपण आपला मराठी बाणा आणि अस्मिता टिकवणं गरजेचं आहे, हे मात्र नक्की. एकूणच मराठी भाषा टिकली पाहिजे, त्याचं संवर्धन झालं पाहिजे अशीच मागणी सगळ्या स्तरातून होत आहे. पण अलीकडे पाहिलं तरी मराठी शाळांचा टक्का कमी होत आहे आणि दुसरीकडे इंग्रजी माध्यमामध्ये शिकण्याचं प्रमाण वाढत आहे. इंग्रजी जरी जागतिक मान्यता असणारी भाषा असली, तिचं व्यवहारात आपण उपयोग करत असला तरी शाळांमध्ये इंग्रजीमध्ये बोललं जाते, शिकलं जाते. पण घरी आल्यानंतर सुद्धा पालक जर त्यांच्याबरोबर त्यांचं इंग्रजी चांगलं होण्यासाठी इंग्रजीमध्येच बोलत असतील तर हे कुठं ना कुठंतरी आपल्या मातृभाषेला, मराठीला तिलांजी देण्यासारखा प्रकार ठरेल. दुसरीकडे दाक्षिणात्य जे राज्य आहेत त्या ठिकाणी जर बघितलं तर इंग्रजी
व्यावहारिक भाषा म्हणून ते कार्यालयीन किंवा बाकीच्या कामकाजामध्ये वापरली जाते. मात्र बोलीभाषा त्यांची मग तमिळ असो, कन्नड असो किंवा तेलुगू असो, मल्याळम असो, या भाषेतूनच ते बोलत असतात. पण त्या तुलनेत मराठीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर कुठं ना कुठं तरी आपण स्टँडर्ड लिव्हिंग जपण्यासाठी इंग्रजीचा जास्त वापर करताना दिसत आहे. हे सगळं आता कुठं ना कुठं तरी कमी व्हायला पाहिजे. मराठी मुळातच प्राचीन आणि समृद्ध अशी भाषा आहे. तिची जपणूक, संवर्धन आणि तिची वाढ होणं गरजेचं आहे. यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कॅमेरामन सर्वेश उरुणकरसह संगम कांबळे, एस न्यूज, कोल्हापूर.